श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला मकर संक्रांतीविषयी माहिती देणार आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे? मकर संक्रांतीच्या हा सौभाग्यवती स्त्रियासाठी खूप खास मानला जातो. तर आज मी तुम्हाला मकर संक्रांती कशावर आली आहे व सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी, कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये व संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहे, बांगड्या कोणत्या रंगाच्या अजिबात घालायच्या नाही, बोरनान किंक्रांत म्हणजे काय, अशी बरीच माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक आणि शेअर करा. मकर संक्रांत ही 14 जानेवारी 2026 पौष महिन्यात बुधवार या दिवशी आहे. या महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. या दिवसापासून म्हणजे सूर्य उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो आणि संक्रांतीपासून दिवस हा हळूहळू मोठा होत जातो. मकर संक्रांतीला स्नान, दान, देवाचे दर्शन याला खूप महत्त्व आहे. संक्रांत जवळ आली की प्रत्येक स्त्रीची चर्चा असते की संक्रांत कशावर आली आहे. चला मग बघूया यावर्षी मकर संक्रांतीचा पुण्यकाळ कोणता आहे. बुधवार 14 जानेवारी 2026 दुपारी 3:06 सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार आहे. तर संक्रांतीचा पुण्यकाळ हा 3:06 सूर्यास्तापर्यंत 6:20 पुण्यकाळ हा मानला जातो. संक्रांत ही येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते. यावर्षी संक्रांत ही वाघावर बसून आली आहे. म्हणजे मकर संक्रांतीचे वाहन वाघ आणि उपवाहन घोडा आहे. तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले असून हातामध्ये गदा घेतली आहे. तिने केशरचा टिळा लावला आहे. ती कुमारी आहे व बसलेली असून तिने वासा करता जाईचे फूल हातात घेतले आहे व पायस भक्षण करत आहे. ती जातीने सर्प आहे. तिने मोती धारण केलेला आहे. वार व नक्षत्र नाव मंदाकिनी असून पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे. संक्रांतीने ज्या ज्या वस्तू परिधान केल्या आहे त्या वस्तू महाग होतील. या दिवशी आपण मोठ्यांचाही चुकूनही अपमान करू नये. या दिवशी घरातही चुकूनही मांसाहार आणू नये. या दिवशी स्त्रीने पिवळ्या रंगाची साडी चुकूनही घालू नये, कारण संक्रांत ही पिवळ्या रंगावर आली आहे. प्रत्येक स्त्रीने हातात काचेच्या 2 तरी बांगड्या घालाव्या. तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालायचा प्रयत्न करा, कारण हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो. हिरव्या बांगड्या घातल्यामुळे पतीचं आयुष्य वाढते असं धर्मशास्त्रात सांगितले आहे. आपण सोन्याचे दागिने घालू शकतो, फक्त आपल्याला पिवळा रंग वर्ज्य करायचा आहे. संक्रांतीने मोती धारण केले आहे, त्यामुळे मोत्याचे दागिने वापरायचे नाही. सोन्याचे आपण घालू शकतो. तिने वासा करता जाईचे फूल घेतले आहे, म्हणून जाईचा गजरा अजिबात लावायचा नाही. संक्रांतीने पायस भक्षण करत आहे, म्हणून खीर आपल्याला चुकूनही खायची नाही. या दिवशी तीळ, गूळ, सोने, गाय, वस्त्र इत्यादी आपण दान करू शकतो. तसेच आपल्या मुलाला संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत बोरनान घालावे. तर मी तुम्हाला संक्रांतीविषयी पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. श्री स्वामी समर्थ.